नमस्कार मंडळी. तर रिसेंटली मी स्मार्ट बाजारमध्ये गेली होती, जो आहे डोंबिवली वेस्टच्या स्वामीनारायण सिटीमध्ये. तर हा स्मार्ट बाजार जो आहे तो डबल फ्लोअरचा आहे. आणि त्याच्यावरती एक फ्लोअर ज्याचं काम चालू आहे आता. इथे बरीच व्हरायटी होती, बरेच ब्रँड्सचे प्रोडक्ट अवेलेबल होते. स्टार्टिंगलाच इथे चहा पावडर आणि बिस्किट्स वगैरेचा सेक्शन होता. तुम्ही बघू शकता की इथे खूप सारी व्हरायटी होती तिथे. बिस्किटमध्ये क्रीम बिस्किट आणि जे नॉर्मल बिस्किट्स पण असतात ते, किंवा जे डाईट कुकीज असतात ते सुद्धा तिथे अवेलेबल होते. अशा बऱ्याच व्हरायटी आणि ब्रँड्समध्ये तिथे बिस्किटसुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर त्याच्याच पुढच्या सेक्शनमध्ये गेल्यावरती तिथे चॉकलेटचा सेक्शन होता. तिथे वेगवेगळ्या ब्रँडचे कॅडबरी चॉकलेट्स अवेलेबल होते. तिथे जे आपले नॉर्मल पण इक्लेअर्स वगैरे छोटे चॉकलेट्स असतात त्याचं पण मोठं पॅकेट्स असे अवेलेबल होते. ते पण तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्यानंतर हा जो सेक्शन होता त्यामध्ये बिस्किट्स होते. त्यानंतर आपलं जे आलू भुजिया वगैरे, शेव, चिवडा, त्यानंतर टूथपेस्ट आणि शॅम्पूचे सुद्धा वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट तिथे अवेलेबल होते. त्यानंतर ह्या सेक्शनमधून पुढे गेल्यावरती तिथे अजून काही प्रकारचे चॉकलेट्स होते. आणि त्याच्याच पुढे थंडा आणि कोक वगैरे त्याचं सेक्शन होतं. तिथेही बऱ्याच वेगळ्या प्रकारचे थंडाच्या बॉटल्स अवेलेबल होत्या. देन ज्यूसचं सेक्शन होता. त्यानंतर हा जो सेक्शन होता तो चायनीजचे जे सॉसेस, मसाले वगैरे असतात हा त्याचा सेक्शन होता. तिथेही खूप चांगल्या प्रकारचे ब्रँड्स अवेलेबल होते आणि खूप छोट्या पॅकेट्सपासून खूप मोठ्या पॅकेट्सपर्यंत आपल्याला तिथे मेयोनीज, सॉसेस अवेलेबल होते. हा जो सेक्शन होता तो रेडी टू ईट सेक्शन होता. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे नूडल्स, पास्तासुद्धा तिथे अवेलेबल होते, सूप अवेलेबल होते आणि त्याचे सॉसेससुद्धा तिथेच अवेलेबल होते. त्यानंतर हा जो सेक्शन होता तो होता तूप आणि तेल. पूर्ण तेल आणि तुपाचा सेक्शन होता. त्यामध्ये आपल्याला कॅनमध्ये सुद्धा तेल अवेलेबल होतं, त्यानंतर पॅकेट्समध्ये सुद्धा होतं आणि तूपसुद्धा सेम की बॉटल्समध्ये सुद्धा तिथे अवेलेबल होतं आणि पॅकेट्समध्ये सुद्धा तूप अवेलेबल होतं. आपण आपल्या बजेटनुसार तिथे घेऊ शकतो. तिथे बऱ्याच गोष्टींवरती बाय वन गेट वनची ऑफरसुद्धा होती आणि बऱ्याच गोष्टींवरती डिस्काउंटसुद्धा होता. त्यानंतर हा आहे ड्रायफ्रूटचा सेक्शन. वेगवेगळ्या ब्रँडचे ड्रायफ्रूट्स तिथे अवेलेबल होते. तुम्ही तुमच्या हिशोबाने तिथे बघू शकता. त्यानंतर वेगवेगळे मसालेसुद्धा होते, वेगवेगळ्या ब्रँडचे मसाले होते. तिथून पुढे गेल्यावरती तिथे सुद्धा ड्रायफ्रूट्स होते. ड्रायफ्रूट्स पावडरसुद्धा अवेलेबल होत्या आणि ही आहे गूळ पावडर. आणि तसंच पुढे गेल्यावरती हा होता नारळ, भाज्या आणि फळांचा सेक्शन. इथे खूप चांगल्या क्वालिटीची फळं आणि भाज्यासुद्धा होत्या. आणि हा जो सेक्शन आहे तो दूध, दही, चीज, बटर ह्या सगळ्याचा सेक्शन होता. आणि इथे खूप वेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये, लहान मोठ्या पॅकेट्समध्ये तिथे चीज वगैरे अवेलेबल होतं. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी. हे आहे ड्रायफ्रूटचं पॅकेट, हे आहे चीजचा मसाला. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण इथून घेऊ शकतो. त्यानंतर तांदूळ, गहू, साखर, डाळ हे सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीमध्ये अवेलेबल होतं. त्यानंतर इथून पुढे गेल्यावरती आपण पोहोचतो ते सेकंड फ्लोअरला आणि इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यानंतर समोरच वर आल्यावरती इथे पूजेचं सामान आहे. इथे पण वेगवेगळ्या प्रकारची अगरबत्ती, धूप अवेलेबल होते. आणि हे पाणी गरम करण्याचं मशीन. यामध्ये वेगवेगळे ब्रँड होते. आणि इथे पुढे आल्यावरती कढई वगैरे, नॉनस्टिक पॅन वगैरे अवेलेबल होते. नेक्स्ट जो सेक्शन होता तिथे हँडवॉश, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट हे सर्व अवेलेबल होतं. आणि ह्याच्यामध्ये बराच डिस्काउंट होता. म्हणजे हे असे जे कॉम्बो पॅक्स होते तेही खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल होते. इथे टूथपेस्टचे सुद्धा वेगवेगळे ब्रँड्स अवेलेबल होते आणि टूथब्रशसुद्धा वेगवेगळ्या ऑफर्समध्ये कॉम्बो पॅक अवेलेबल होते. हा जो होता हा मेन्स सेक्शन होता. इथे तुम्ही पाहू शकता की इथे वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम्स अवेलेबल होते, बॉडी लोशन्ससुद्धा अवेलेबल होते. इथून पुढे गेल्यावर बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा अवेलेबल होत्या. त्यानंतर प्लेट्स, वाट्या, त्यानंतर घरात लागणाऱ्या बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या या सेक्शनमध्ये. त्यानंतर इथे ओडोनिलचा हा पॅकसुद्धा खूप कमी प्राईजमध्ये होता आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी. त्यानंतर हा जो सेक्शन होता
तो वॉशिंग पावडर आणि साबणचा सेक्शन होता. सो इथे खूप वेगवेगळ्या ब्रँडच्या वॉशिंग पावडर्स आणि साबण अवेलेबल होते. सो इथून पुढे गेल्यानंतर स्टोरेज बॉक्स, स्टोरेज कंटेनर्स या सगळ्याचा सेक्शन होता. प्लॅस्टिकमध्ये, काचेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरेज कंटेनर इथे अवेलेबल होते आणि इथे खूप छान डिस्काउंटमध्ये मल्टिपल नंबर ऑफ स्टोरेज बॉक्स कमी किमतीमध्ये अवेलेबल होते. सो तुम्ही कमेंट करा की मी यातला कोणता स्टोरेज बॉक्स घेतला असेल आणि त्याची क्वालिटी खूप छान होती. सो इथे तुम्ही पाहू शकता की स्टीलमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे भांड्यांमध्ये. सो छोट्या भांड्यांपासून मोठ्या ताटांपर्यंत खूप छान व्हरायटी आणि खूप छान क्वालिटीची भांडी इथे होती. सो प्लास्टिकमध्ये तुम्ही बघू शकता 79 पासून खूप छोट्या भांड्यांपासून मोठ्या भांड्यांपर्यंत गोष्टी इथे अवेलेबल होत्या. आणि हा जो होता तो काचेचा सेक्शन होता. काचेचे मग्स, काचेचे बाउल्स, काचेचे डबे हे सुद्धा बाय वन गेट वन फ्री आणि खूप कमी प्राईजमध्ये इथे अवेलेबल होते. त्यानंतर इथून पुढे गेल्यावरती इथे काचेच्या ज्या डिशेस होत्या, प्लास्टिकच्या ज्या डिश होत्या त्याही खूप कमी प्राईजमध्ये आणि बाय वन गेट वन फ्री होत्या. सो एवढ्या कमी प्राईजमध्ये काचेची भांडी तेही इतक्या छान क्वालिटीची तिथे अवेलेबल होती. सो हा सेक्शन मला खूप आवडला. तुम्ही एकदा जाऊन नक्की चेकआउट करा. तर इतक्या कमी किमतीमध्ये इथे बऱ्याच प्रकारची भांडी काचेच्या भांड्यांमध्येही अवेलेबल होती. सो तुम्ही इथे कमी किमतीमध्ये आणि आपल्या बजेटमध्ये खूप छान भांडी, खूप छान गोष्टी इथे परचेस करू शकता. सो नेक्स्ट होता हा किड्स सेक्शन. तिथेही खूप बरीच प्रकारची खेळणी, बऱ्याच प्रकारची स्टेशनरी होती. फाईल, फोल्डर्स अशा गोष्टी होत्या. बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या ज्या आपल्याला डेली यूजसाठी सुद्धा घरात लागतात. त्याच्यामध्ये खूप छान व्हरायटी होती. सो मला तरी खूप छान एक्सपिरियन्स वाटला माझा हा. सो तुम्हीसुद्धा नक्की जा आणि तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत शेअर करा. आणि अजून एक म्हणजे तुम्ही कमेंट करा की मी इथे काय काय शॉपिंग केली असेल. तशी तर मी थोडी शॉपिंग केली बिकॉज मी फक्त नवीन होता सो बघण्यासाठी गेलेली. सो तुम्ही मला सांगा की मी काय काय शॉपिंग केली असेल, कोणती गोष्ट घेतली असेल आणि ह्या गोष्टींच्या काही गोष्टींच्या प्राईस ज्या आहेत ते मी नंतर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो ते पण तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये मी बऱ्याच गोष्टींची प्राईस मेन्शन करेन. सो तुम्हाला कळेल की कोणत्या गोष्टी किती रुपयाला तिथे अवेलेबल आहेत. आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद आणि स्टे ट्यून फॉर शॉर्ट व्हिडिओज. त्यामध्ये मी प्राईस मेन्शन करणार आहे आणि मी काय काय शॉपिंग केली आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी तिथून परचेस केल्यात हेही त्यात सांगणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.